सेमिस्टरचा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तो म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. हा टॉपिक इतका इम्पॉर्टंट आहे का एकदा हे डेरिव्हेशन झालं का या डेरिव्हेशन वर डिपेंड प्रॉब्लेम्स आणि याच डेरिव्हेशन वर डिपेंड पुन्हा काही आपले डेरिव्हेशन्स. ओके, तर पहिले तुम्ही क्वेश्चन लिहा. Obtain the differential equation of linear SHM. Obtain the differential equation of linear SHM. यालाच और करा. State the differential equation of linear SHM. State the differential equation of linear SHM. Okay, answer मध्ये लक्ष द्या. First one, we know that in linear SHM, पूर्ण डायलॉग लिहायची आहे. In linear SHM, the restoring force is directly proportional to the displacement of particle from its mean position and always directed towards the mean position. Same dialogue. त्या दिवशी जे डेफिनेशन दिली होती ना, ते as it is लिहायची आहे. लिहा. We know that in linear SHM, the restoring force acting on a particle is directly proportional to the displacement of particle where T equal to spring constant. Write down this. Now the velocity is the rate of change of displacement. Now the velocity is the rate of change of displacement with respect to time. And acceleration is the rate of change of velocity with respect to time. हे माहित असणारच तुम्हाला. Velocity is the rate of change of displacement to time, and acceleration is the rate of change of velocity with respect to time. Therefore, v equal to dx by dt. Velocity म्हणजे काय सांगितलं होतं? Rate of change of displacement with respect to time. Acceleration म्हणजे dv by dt. Rate of change of velocity with respect to time. या v ची व्हॅल्यू dx by dt पुट करतो इक्वल टू d by dt. हा जो v होता या v च्या ठिकाणी dx by dt पुट करतो. काय होणार? dx by dt इक्वल टू d
d into dx, d square x, dt into dt, dt square. तो वेलोसिटीचा आन्सर काय आलं dx by dt आणि एक्सेलरेशनचा आन्सर काय आलं d square x upon dt square. ओके, राइट डाउन दिस. क्वेश्चन 1 सुद्धा फाइंड आउट केला. आता लिहा अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ. अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ. लिहा अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ काय असतो F इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ फोर्स इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. F as it is, mass as it is, acceleration ची व्हॅल्यू काय होती आपली d square x upon dt square. याला देऊ आपण आता इक्वेशन 2. ओके, राइट डाउन दिस फास्ट. F equal to mass into acceleration. M as it is, acceleration ची व्हॅल्यू काय केली पुट अप केली बरोबर आणि त्याला काय दिलं आता इक्वेशन 2. क्वेश्चन कडे लक्ष द्या. क्वेश्चन मध्ये काय म्हटलं होतं डिफरन्शियल इक्वेशन का डिफरन्शियल म्हणजे काय जिथे dx by dt ना म्हणून एक्सेलरेशन हे या फॉर्मॅट मध्ये घेतलं. ओके, आता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 लिहा. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 लिहा माझ्या सोबतच. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इक्वल राइट हैंड साइड m into d square x upon dt square आणि इकडली राइट हँड साइड माइनस kx काय येणार m into d square x upon dt square equal to minus kx. राइट साइड इक्वल केली. हा m इकडे जाऊन डिवाइड होणार इकडे इंटू आहे d square x upon dt square minus k by m into x. m इकडे जाऊन मी डिवाइड केला x upon dt square minus sign as it is k by m म्हणजे काय सांगितलं होता ओमेगा स्क्वेअर into x. k by m equal to ओमेगा स्क्वेअर कांस्टेंट व्हॅल्यू आहे. आता हा माइनस ओमेगा स्क्वेअर x इकडे येऊन प्लस होणार dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इक्वल टू 0 आणि मग याच्या खाली डायलॉग येणार दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. ओके, write down fast. The differential equation of an SHM. The differential equation of an SHM is d square x upon dt square d square x upon dt square equal to minus 36x. d square x upon dt square equal to minus 36x. Full stop. Find number 1 angular frequency, number 2 frequency, and number 3 time period. angular frequency विचारली, frequency विचारली आणि time period विचारला.
पेपर मध्ये जेव्हा प्रॉब्लेम येतात ना फिजिक्सचे, मी नेहमी पाहतो स्टुडंट हाय लेवलच्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करतात. ही लो लेवल आहे बाबा, इवरच जाते. पेपर हा कधीही ऍव्हरेज विद्यार्थ्याला पकडून सेट केला जात असतो. सगळे विद्यार्थी टॅलेंटेड नसतात. ऍव्हरेज विद्यार्थ्याला पकडून पेपर सेट केला जातो. म्हणून जे लो आणि मीडियम लेवलचे प्रॉब्लेम असतात त्याच्यावर जास्त कळलं का? आणि प्रॉब्लेम पहिले ओळखता आला पाहिजे. कोणत्या चॅप्टरचं नाव जरी ओळखता आलं ना प्रॉब्लेम वाचल्यावर, तरी ऑटोमॅटिक फॉर्म्युले पुढे ऍक्शन होईल. ओके, लक्ष द्या. सोल्युशन काय देणार आहे आपल्याला? d2x/dt² = -36x. हा मायनस इकडे येऊन पहिले प्लस करू. d2x/dt² + 36x = 0. आता याने कंपेअर करू. इट कॅन बी कंपेअर विथ कोणासोबत कंपेअर होणार? d2x/dt² + ω2x = 0. आताच इक्वेशन प्रूव्ह केलं आपण. याच्या सोबत याला कंपेअर करू. Therefore आता मला सांगा की टर्म लक्षात असते, x लक्षात असा तो ω2 ची व्हॅल्यू किती आली? 36. ω2 किती आला? 36. मला पाहिजे काय? फक्त ओमेगा, कारण अँग्युलर फ्रिक्वेन्सी विचारली आहे. Therefore ओमेगा = किती होणार आहे? 6 रॅड पर सेकंड. झालं तुमचं पहिलं आन्सर. ओमेगा भेटला. सेकंड नंबर काय विचारलाय तुम्हाला? फ्रिक्वेन्सी. नाव ओमेगा = काय असतो? ट्वाइस पाय एन. सर्क्युलर मोशन मध्ये कितीदा झाला आहे? ओमेगा = ट्वाइस पाय एन. टाइम पिरियड = 2 पाय अपॉन ओमेगा. ओमेगा = 2 पाय एन. एन काय? ओमेगा अपॉन 2 पाय. ओमेगा किती आहे? 6. 2 पायची व्हॅल्यू 3.14. 2 1 जा 2, 2 3 जा 6. n = 3 upon 3.14. इथं पॉइंटच्या आधी 2 डिजिट आहे. जर आपल्याला पॉइंट जर कॅन्सल करायचा असणार तर डिजिट इक्वेट करायला लागते. पॉइंटच्या आधी 2 डिजिट, तर इथं 2 झिरो ऍड करून टाकू. n = काय येणार? 300 अपॉन 314. याला घरी जाऊन आरामात लॉग एंट्री लावून सॉल्व करा. n भेटणार. मग आला टाइम पिरियड. टाइम पिरियड काढासाठी 2 फॉर्म्युले आहेत. अनुज भटकर सांगू शकता का 2 फॉर्म्युले कोणते कोणते आहेत? टाइम पिरियड साठी आहे येते एक फॉर्म्युला 2 पाय अपॉन ओमेगा, 2 पाय अपॉन ओमेगा, आणि एक फॉर्म्युला आहे v च्या फॉर्म मध्ये n = दुसरा कोणता? हॅलो सर. हॅलो. हा बोला बोला. पहिला बरोबर सांगितला, दुसऱ्यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे. दर्शन नयनसी वासनिक परफेक्ट आहे बेटा. 1/n यांचा रेसिप्रोकल काढला तरी चालेल. व्हेरी गुड व्हेरी गुड. तर आता पहिले तुम्ही n घरी काढा. n काढल्यावर टाइम पिरियड साठी 2 फॉर्म्युले. एक तर t = 1/n घ्या. t = 1/n किंवा t = 2 पाय अपॉन ओमेगा as you wish. ओके, n काढा, टाइम पिरियड घरी काढा. राइट डाउन दिस फास्ट.
नेक्स्ट प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो, अ बॉडी ऑफ मास 1 kg, a body of mass 1 kg is made to oscillate on a spring of force constant 16 Newton per meter. 16 Newton per meter. Full stop. Calculate number 1 angular frequency and number 2 frequency of vibration. पहिला आहे angular frequency आणि दुसरा आहे frequency of vibration. सी हियर. सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गिवन डाटा काय दिला आहे? मास दिला आहे 1 kg. बरोबर? मास किती दिला आहे? 1 kg. मास 1 kg. स्प्रिंग कांस्टेंट की 16 न्यूटन पर मीटर. हा झाला गिवन डाटा. टू फाइंड मध्ये काय म्हणते? पहिले काय दिलंय? अँगुलर फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा. सेकंड मध्ये काय दिलंय? फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन म्हणजे स्मॉल एम. ओमेगा पहिले काढायचा आहे मला. एम आणि के दिलाय. वी नो दॅट सगळ्यात सफेद झूठ. वी नो दॅट माहित काहीच नसते तुम्हाला. वी नो दॅट ओमेगा स्क्वेअर इक्वल टू काय आहे? के बाय एम. सो देयरफॉर ओमेगा इक्वल टू अंडर रूट के बाय एम. वैल्यू पुट करू. ओमेगा इक्वल टू के ची वैल्यू 16 1. 16 च्या बाहेर किती? 4 रॅड पर सेकंड. आता काळाचा रामा एन आताच सांगितलं. नाव ओमेगा इक्वल टू 2 पाय एन. सो एन इक्वल टू ओमेगा अपॉन 2 पाय. घरी जाऊन ओमेगाची व्हॅल्यू पुट. ओके, आजचा टॉपिक फिनिश. उद्या आणखी इम्पॉर्टंट डेरिव्हेशन राहणार. या डेरिव्हेशन साठी इंटिग्रेशनचे फॉर्म्युले अति जास्त महत्त्वाचे आहेत. ज्यांचे फॉर्म्युले पाठ नसणार त्यांनी सिंपल तरी फॉर्म्युले पाठ करून ठेवा. नाहीतर आपल्यापाशी काही मतिमंद असे आहे तर त्यांना आतापर्यंत x⁴n चा फॉर्म्युला येत नाही आहे. ऑफलाइन जर ट्युशन झाली असती आताच एक्झाम्पल दाखवले असते. ओके, राईट डाउन दिस.